कोण होतं? माझा सखा भाव होता. नाव काय? दीपक सुरेश काटा. काय झालं? मोटर काढली बाहेर, कपडे घालायला आला. मला बोलला स्टार्टर खोलायला जा. स्टार्टर खोलायला गेलो. तेव्हा स्टार्टर खोलून पाहिलं. मिनटं नसेल झालं, काही सेकंदांचाच फरक आहे फक्त. मी ते पाहिलं, मला वाटलं का घरी गेला असेल, म्हणून मी घरी पळत गेलो सांगायला. तर आई बोलली घरी का घरी आलाच नाही. मग मी इकडे नाही येता डायरेक्ट ओढ्याने खाली मोटर पाण्यात टाकली. सोमवारी मी मंगळवारी मोटर पाण्यात टाकली. मंगळवारी पाणी नव्हतं वर म्हणून पाणी नेण्यासाठी मोटर पाण्यात टाकली. आणि काल बुधवार तेव्हा मोटर काढायला आलो, त्यालाच लावलं पाण्यात. म्हणलं तू मोटर जाऊन घेऊन ये काढून. मोटर काढून बाहेर आला तो. बाहेर येऊन पुन्हा वापस ते आला कपड्यांपाशी. कपडे घालायला हातात घेतले. मला बोलला तू स्टार्टर खोल. स्टार्टर खोलायला मी नादावलो. पाऊस असल्यामुळं माझ्या अंगावर छत्री घेतली होती मी. तो वापस खाली उतरला का कुठे गेला एवढे सांगता येणार नाही आपल्याला. तुम्ही दोघे होते का या ठिकाणी? हा, दोघे होतो. तुम्हाला कळलं नाही का तो पाण्याच्या प्रवाहात नाही, गेलेला? नाही कळलंच नाही. आवाज पण नाही आला मला. हा. तुम्ही घरी गेला होतात ना? तो दिसला नाही. मग मी वापस घरी गेलो ना विचारायला. म्हणलं घरी गेला असेल ते. हा. त्यावेळी पाण्याचा जो आता जो प्रवाह आहे हे असाच होता की याच्यापेक्षा जास्त होता? जास्त होतं. ह्या पाण्यापेक्षा? जास्त होतं. मग तुम्ही खाली असं वाहत जाताना काही पाहिलं नाही का? पाहिलंच नाही त्याला. काही दिसलंच नाही का? दिसलंच नाही. ही साधारण किती वाजताच्या टायमिंगला घटना घडलेली आहे? 10-10:30 मोटर काढली आम्ही. सकाळी. हा, तेव्हा झालेलं. काय नाव होतं त्याचं? दीपक सुरेश. हाडे. तो नवी नापास झाल्यामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. हा. तो आता सध्या शेतीच करत होता घरी. अंदाजे वय वर्ष किती असेल त्याचं? 19-20. 19 वर्ष.